एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नवीन गाडी घ्याल त्यावेळेस गाडी घेतल्यानंतर घेऊन ते हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यांच्या डाव्या पायाचा शेंदूर घेऊन यायचा आहे आणि तो हनुमानाचा 3 नंबरचा भाऊ आहे गतिमान, त्याच्या नावाने तो शेंदूर गाडीच्या वरती त्याने स्वस्तिक काढायचं आहे। अशा पद्धतीने जर का तुम्ही गाडीचं पूजन केलं, मग ती तुम्ही गाडी 2 व्हीलर घ्या, 4 व्हीलर घ्या, सायकल घ्या, कोणतंही वाहन आहे ते, आणि त्याच्यापासून सायकलवरनं पडल्यानंतर सुद्धा दुखापत होतेच, मुलांचा पाय मोडतो, कुठे हात मोडतो, अशा प्रकारच्या गोष्टी होतात। आणि 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचं तर माहीतच आहे, त्यामुळे ते होणार नाही, तुमचं रक्षण होईल। हनुमानाचा जो भाऊ आहे गतिमान, तो तुमच्या पाठीशी रक्षणकर्ता म्हणून उभा राहील, म्हणून हनुमान मंदिरामध्ये गाडीची पूजा करा शक्यतो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही सांगा, शेअर करू शकता, जेणेकरून कुणाचा तरी जीव वाचेल, कारण की ॲक्सिडेंटमध्ये बऱ्याच घटना घडतात आणि त्रास होतो त्याचा। तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ही, छोटासा उपाय अगदी, हा उपाय जरूर करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय भवानी, जय जगदंबा।